मुसीबत सब पर आती है, इससे कोई बिखर जाता है और कोई निखर जाता है। हिंदीमध्ये असं एक प्रेरणादायी वाक्य आहे। संकट सगळ्यांवरच येतात, यात कोणी संकटांच्या ओझ्याखाली दबून जातो तर कोणी त्या संकटांवर मात करून पुन्हा उठून उभा राहतो। हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत। पण एखादं संकट आल्यावर आपले उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र ना बिखरतात ना निखरतात। ते फक्त नॉट रिचेबलच होतात की काय, असा प्रश्न सध्या पडत आहे। बीडमधील हत्याकांड प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले। मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड, विष्णू चाटे अशी मंडळी सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभी आहेत। याच वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचं बोललं जातं। त्यामुळे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षांसोबतच राष्ट्रवादीतीलच मंडळी करत आहेत। तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सोनवणे यांची सीआयडी कडून सखोल चौकशी करण्यात आली। आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्यानं चौकशी झाल्याचा दावा सोनवणे यांनी केला। मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची चौकशी झाल्यानं राष्ट्रवादीबद्दल संशय निर्माण झालाय। पण हा सगळा वाद राज्यभर गाजत असतानाच अजित पवार यांनी मात्र पद्धतशीरपणे मौन बाळगले। त्यांनी शांत राहणंच पसंत केले। नाही म्हणायला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यानंतर या प्रकरणातील सूत्रधारांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता। मात्र गेल्या आठवडाभर धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी होत असताना अजितदादांकडून काहीच प्रतिक्रिया देण्यात आली नाही। याच सगळ्यांमुळे अजित पवार सध्या आहेत कुठं असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। बहुधा अजित पवार हे परदेशात गेल्याची चर्चा आहे। मात्र एखादं संकट आल्यावर, नाराज झाल्यावर अजित पवार गायब होण्याची, नॉट रिचेबल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याच व्हिडिओमध्ये पाहूयात अजित पवार कधी कधी आणि कोणत्या वादाच्या वेळी तसेच संकटांच्या वेळी गायब झालेले आहेत। सप्टेंबर 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लागण्यासाठी अवघा 1 महिन्याचा अवधी होता। पण अजित पवार यांनी अचानक आमदारकीचा राजीनामा दिला आणि गायब झाले। नंतर पत्रकार परिषदेत आले आणि भाऊक होऊन म्हणाले, मी पण माणूसच आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं राज्यातील 70 नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार आणि इतर नेत्यांचा समावेश होता। त्यावरूनच राज्याच्या राजकारणात मोठं वादळ उठलं। शरद पवार यांनी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन हजेरी लावण्याचा निर्णय घेतला। त्यावरून नाराज होत अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सांगितलं गेलं। 2019 मध्ये मवियाची सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या। नेहरू सेंटरमध्ये अशीच बैठक सुरू असताना अजित पवार अचानक बैठकीतून उठले आणि गायब झाले। त्यानंतर अजित पवार थेट देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेताना दिसले। सप्टेंबर 2022 मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होते। या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली। त्यावेळी मंचावर बसलेले अजित पवार अचानक गायब झाले। जयंत पाटील यांच्या आधी बोलण्यासाठी नाव न घेतल्यानं ते नाराज झाल्याचं सांगितलं गेलं। त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी भाषणासाठी अजित पवारांचं नावही घेतलं नाही। मात्र अजित पवार आलेच नाहीत। अखेर अजित पवार वॉशरूमला गेले होते असं सांगून प्रफुल्ल पटेल यांनी वेळ मारून नेली। त्यानंतर नाशिक आणि शिर्डीत झालेल्या पक्षांच्या अधिवेशनातूनही अजित पवार गायब होते। 7 दिवसांनी अजित पवार अवतरले आणि म्हणाले, मी परदेशात होतो। 7 एप्रिल 2023 ला म्हणजेच भाजप बरोबर जाण्याच्या 3 महिन्यांआधी अजित पवार असेच गायब झाले होते। पुण्यात बारामती हॉस्टेलला बैठका झाल्यानंतर अजित पवार नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले। पण कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा थांबला आणि अजित पवार ताफा सोडून निघून गेले। ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात एका ज्वेलर्सच्या उद्घाटनाला पोहोचले। त्यावेळी विचारल्यावर ते म्हणाले, पित्ताचा त्रास झाला म्हणून घरी जाऊन झोपलो। सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 ला पुण्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू होता। चंद्रकांत पाटील की अजित पवार असा हा वाद होता। अजित पवार महायुतीत येण्यापूर्वी पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांकडे होतं। पण अजित पवार इच्छुक होते आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते समांतर बैठकही घेत होते। यावरून जोरदार वाद रंगला होता। त्याच दरम्यान अजितदादा गायब झाले होते। त्यानंतर पालकमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागली आणि ते पुन्हा लोकांसमोर आले। मागच्या काही काळात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला असतानाही अजितदादा गायब होते।
त्यांनी अनेक दिवस जाणीवपूर्वक या वादापासून स्वतःला लांब ठेवल्याचं दिसून आलं. पण बऱ्याच दिवसांनी अजित पवार परतले आणि म्हणाले डेंग्यू झाला होता, त्यामुळे आराम करत होतो. नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनावेळी अजित पवार 2 दिवस गायब झाले होते. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर ते आक्रमक दिसून येत होते. त्यांनी अजित पवारांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. भुजबळ टीकेचा भडीमार करत असल्यानं सार्वजनिक ठिकाणी गेल्यास माध्यमांचे प्रतिनिधी गाठतील, त्यांच्याकडून प्रश्न विचारले जातील, त्यांना उत्तरं द्यावी लागतील. त्यापेक्षा नॉट रिचेबल राहणं योग्य ठरेल असं वाटल्यानंच अजित पवार गायब झाल्याचं सांगितलं गेलं. थोडक्यात दादांच्या नॉट रिचेबल होण्याचा हिशोब केला तर आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा दादा नॉट रिचेबल झालेत. गायब होण्याची ही दादांची स्ट्रॅटर्जी असली तरी दादा नॉट रिचेबल झाले की अनेक प्रश्नांचं काहूर उठतं, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? सध्या सुरू असलेल्या बीड आणि धनंजय मुंडे वादादरम्यान अजितदादांनी घेतलेली गायब होण्याची भूमिका योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.